नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वक्फ बोर्ड कोणत्याही मुस्लिम धार्मिक संस्थेला केवळ तिच्या धार्मिक स्वरूपाच्या आधारावर आपली मालमत्ता मानू शकत नाही। अशा मालमत्तेवरील बोर्डाचे हक्क तेव्हाच निश्चित होतील जेव्हा सरकारी अधिसूचनेनुसार ती मालमत्ता बोर्डाच्या नावे नोंदणीकृत असेल, असं स्पष्ट करत मद्रास उच्च न्यायालयानं वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा निकाल दिला आहे। चेन्नई टेलिप्रेकन भागातील एका दर्ग्याशी संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयानं हा निकाल दिला आहे। तामिळनाडू वक्फ बोर्डानं चेन्नईमधील एक दर्गा स्वतःच्या वक्फ क्षेत्रामध्ये हस्तांतरित करण्याचा ठराव स्वतःहून मंजूर केला होता। संबंधित पक्षांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं। या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सदर निकाल दिलेला आहे। न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलंय की ज्या मालमत्तेबद्दल म्हणजेच तक्रार दाखल करण्यात आली होती ती अधिकृतपणे वक्फ मालमत्ता म्हणून नोंदणीकृत नाही। वक्फ कायद्यानुसार त्या दर्ग्याचं सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलं नव्हतं। जेव्हा मालमत्ता वक्फ मंडळाच्या मालकीची नसते तेव्हा ते केवळ स्वतःहून ठराव मंजूर करून आपले हक्क प्रस्थापित करू शकत नाहीत। कोणत्याही मालमत्तेवरती मालकी हक्क सांगण्यासाठी वक्फ बोर्डानं कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणं आवश्यक आहे। कोणताही दर्गा किंवा मशीद आपोआप वक्फ मालमत्ता बनत नाही। अशा प्रत्येक प्रकरणामध्ये ती मालमत्ता वक्फची आहे की नाही हे आवश्यक कागदपत्रांद्वारे स्पष्टपणे सिद्ध केलं पाहिजे। यासाठी नोंदणी अत्यावश्यक आहे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। दरम्यान वक्फ मालमत्तेसंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाचा हा निर्णय वक्फ मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। या निर्णयानुसार कोणतीही मुस्लिम धार्मिक संस्था वक्फ मालमत्तेवरती स्वतःचा हक्क सांगू शकत नाही, हे आता स्पष्ट झालंय। यासाठी विहित कायदेशीर प्रक्रियेचं पालन करणं अत्यावश्यक आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रत्येक मुस्लिम संस्थेवरती वक्फ बोर्ड दावा करू शकत नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।